परशुराम आर्थिक विकास महामंडळ बहुजन कल्याण महामंडळातून स्थापन करावे, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांची मागणी। परशुराम विकास महामंडळ स्थापन करण्याची ब्राह्मण महासंघाची 18 वर्षापासूनची सुरू आहे मागणी। ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासाठी ब्राह्मण समाजाचे सर्व संघटना पदाधिकारी हे शासनाला मागील 18 ते 20 वर्षापासून मागणी करत आहेत। ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने, उपोषणे या मागणीसाठी ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे। यावरूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोंडी आदेश काढत लवकरच परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं जाईल असे आश्वासन राज्यातील ब्राह्मण समाजाला दिलं आहे। पण हे आर्थिक विकास महामंडळ बहुजन कल्याण महामंडळ अंतर्गत स्थापन करावे, जेणेकरून सर्वांना या योजनेचा, या महामंडळाचा फायदा घेता येईल, असे मत बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता जालना इथे व्यक्त केलंय। परशुराम आर्थिक विकास महामंडळ सरकारने ओबीसी कोट्यातून देण्याचं जाहीर केलेलं आहे, मात्र याला ओबीसी समाजाचा विरोध आहे। काय सांगणार तुम्ही? नाही, विशेष म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ, स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे गेल्या 18 वर्षापासून शासनाकडे ही मागणी चालू आहे। आत्ताशी शासनानं माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी आदेश दिलेले की ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्यावं। या संदर्भामध्ये आता तुमच्या पत्रकाच्या माहितीनुसार बहुजन कल्याण महामंडळ ओबीसी यातून द्यायचंय का आणखीन पर्यायानं कुठून द्यायचंय हे शासनाने ठरावे। आणि मला तरी वाटतं की बहुजन कल्याण महामंडळ या माध्यमातून जर हे महामंडळाला निधी कधी दिला तर बहुजन समाज, ओबीसी आणि ब्राह्मण समाज यांना वळून आणखीन मोठी तरतूद होईल। आणि वेळ जर पडली तर यावरील जे वाद चालू आहे त्या वादामध्ये ओबीसी महासंघाचे काही महत्त्वाचे नेते, माझ्या ब्राह्मण समाजाचे काही नेते आपण संयुक्त एकदा बैठक घेऊ आणि त्या बैठकीमधून एक चांगला निर्णय आपण याच्यातून काढू। तर यामध्ये कुठलीही नकारात्मक बसवू नका अशी मी सर्वांना विनंती करतो। सुरेश मुळे, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ प्रदेश अध्यक्ष। ब्राह्मण समाजाचे परशुराम आर्थिक विकास महामंडळ ओबीसी महामंडळामधून देण्याची तरतूद शासनाने केली ती चुकीची। ओबीसी नेते सत्संग मुंडे, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणते, केंद्राचे असो की राज्याचे असो, हे नेहमी संविधान विरोधी काम करत आहे। मग ते आरक्षणासंदर्भात असो, महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात असो किंवा दीनदलितांना न्याय देण्यासंदर्भात असो, असा गंभीर आरोप ओबीसीचे नेते सत्संग मुंडे यांनी सरकारवर आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता जालना इथे केला आहे। ते आज शासनाने 1 फेब्रुवारी 2024 रोजी जो निर्णय उजवी तरतूद केली आहे त्या तरतूदवर बोलत होते। ती तरतूद म्हणजे ब्राह्मण समाजाला ओबीसी कोट्यातून आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व सवलती देण्याचे अध्यादेश शासनाने काढलाय, तो चुकीचा आहे। त्यामुळे ओबीसी समाज बांधवांवर पुन्हा अन्याय होत आहे। त्यामुळे सरकारने ओबीसी विरोधात कामे करणं थांबवावे, नसता तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा ओबीसी नेते सत्संग मुंडे यांनी दिला आहे। तसेच आमची परशुराम आर्थिक विकास महामंडळाला कुठल्याही प्रकारचा विरोध नसून त्यांना स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून द्यावी, पण आमच्या ओबीसी कोट्यातून कोणालाही आम्ही काहीच देणार नाही, असं ठामपणे सरकारला त्यांनी यावेळी इशारा दिलाय। तर मला सांगा की ब्राह्मण समाजाचा परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी ओबीसीने विरोध केलेला आहे, काय विरोध केलेला आहे? आता ओबीसी समाजाला एकतर ह्या महाराष्ट्र शासनामध्ये ओबीसी विभागाचं स्वतंत्र खातं सुरू करण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्याच्या नंतर 60 ते 70 वर्ष, त्यानंतर ओबीसी विभागाचं मंत्रालय महत् प्रयासाने सुरू झालं। ते सुरू झाल्यानंतर त्याला बजेट मिळण्याची अडचण आहे। त्याला कसं बजेट मिळालं, काही घोषणा या सरकारने केल्या। सरकारने सगळ्या 72 वसतिगृह सुरू करणे, त्याचबरोबर ओबीसीच्या काही योजनांना निधी देणे, महाज्योतीच्या मार्फत काही
PhDचे विद्यार्थी असतील, काही खाजगी जे काही गरीब जे विद्यार्थी होते त्यांना मोठ्या क्लासेस लावायला कुठे परवानगी मिळाली. असे काही स्पर्धा परीक्षांचे केंद्र सुरू करण्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी सुरू झाल्या नाही. तर हे सध्याचं जे काही संविधान तोडणारं जे सरकार आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार, आणि त्यांचे हे आरक्षण विरोधी असलेलं राज्य सरकारने पुन्हा एक ओबीसीच्या सगळ्या समूहावर अन्याय करणारा अजून एक निर्णय केला. आणि परशुराम विकास महामंडळ या महामंडळाला सुद्धा ओबीसी महामंडळातून आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी या शासनाच्या परिपत्रकानुसार जाहीर केला. तर आता ओबीसीमध्ये अगोदर कुणबी मराठा, त्याच्याद्वारे सुरू होणारा अतिक्रमण, त्याचबरोबर आता परशुराम विकास महामंडळ सुद्धा ओबीसी महामंडळ ओबीसी विभागाच्या मंत्रालयामार्फत होणाऱ्या निधीतून जर करणार असतील तर या राज्य सरकारचं, या मुख्यमंत्र्यांचं आता लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या बाबतीत केलेलं विधान या राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे काय, अशा प्रकारची भावना आता आमच्या ओबीसीच्या सर्व समूहामध्ये झालेली आहे. म्हणून राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मी ओबीसी म्हणून आमच्या ओबीसी विभागाचा वाटा हा तुम्ही आमचा वाटा आम्हालाच राहू द्या, त्यांना स्वतंत्र जे काही सवर्णांना देणाऱ्या बजेटमधून त्याची तरतूद करावी अशी सुद्धा मागणी मी निमित्ताने करू इच्छितो. कानासराव मी सत्संग